सर्वांना मम्मी या चॅनलवर स्वागत आहे तुमचं. तर आज सकाळचे वाजले 6 आणि मी उठलेलो आहे सकाळच्या 5 वाजल्यापासून. तेव्हा मस्त सकाळ सकाळचं बाहेरचं वातावरण आहे आणि एवढ्या गरम वातावरणामध्ये ना इतकं गरम होतं आहे ना, खूप भयंकर गरम होतं आहे. आणि आज आहे मला कुरडई टाकायची आहे. तर कुरडई टाकायला खूप वेळ जातो म्हणून आहे ना नाश्त्यासाठी टाकू दिलेली मस्त अशी खिचडी. आणि त्यानंतर इथं मला चहा ठेवलेला आहे. आता मी तो चहा घेते मस्त हवेशीर बसून, मग बाकीचं आपलं काम सुरूच. शिट्ट्या झालेल्या आहे आणि 2 शिट्ट्यात मस्त अशी खिचडी तयार होते. तर आता इथे मी पहिले चहा घेते आणि मग बाहेर आलेली आहे आणि एकदम मस्त असं बाहेर बसून आज सकाळी सकाळी चहा घेणार आहे. आणि आता एवढं बाकीची सगळी मंडळी इथे झोपलेली आहे आणि इथे मस्त आता बाहेर बसून इथे झाडापाशी ना मस्त असं झाड आहे आणि त्यापासून चहा येते. मी या चॅनलवर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. तर आता बघा इथे ना विटा आणून घेतलेलं आहे आणि आता मी छान अशी मस्त एक चूल करते. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी चिक कसे हटविते ते नक्कीच बघा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स नक्कीच करा. थोडंसं खालीवर होतं, दुसरी विटा आणणार केलं आता अगोदर आहे ना काळी माती तर नाही आहे. आणल्या अंड्यामध्ये चूल पेटून घेते. चिक काटायचं आहे ना. तर आता ही आपली जुनी प्रथा आहे की चूल ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस असं खूप वाढवून तिथं हे करायचं म्हणून. आम्ही साडी पाय इतकी छान वाटू लागली ना खूप वाढ लावल्याच्यानंतर. तर मी मस्त माती लावून घेतलेली. आता पातेला बाहेरून आता मी ते इथे चुलीवर ठेवून घेते. एकदम मस्त बसलेलं आपलं पातेलं टाकून घेते. टाकून दिलं अंदाजीनुसार गहू अंदाज जमीन आणि पाणी पण अंदाजीनेच टाकणार आहे. तो मस्त आणि बारीक पेटलेली आहे बघा, तुम्हाला दाखवते आता मी बॅक कॅमेऱ्याने. तशी चूल पेटलेली आणि एक 10-5 मिनटातच आपल्या पाण्याला छान अशी उकळेल. तर आता इथे ना साखरेची एक मम्मीचा एक
ते सगळं धुवून ठेवलेलेच आहे ते. आता असतंय कुठला का रे टावेल आता ना भिजून घेते कारण की पातेलं पकडायला लागेल टावेल. मग जात असून दे प्लीज. तर आता इथे ना जो पाणी आहे वरचं ते काढून घेते. दीदी ते डबा आणि एक दुसरा दीदी माकडीत की दुसरं नाही आणि आज आले का कुड्या करत दिवशी सगळ्या कोड्याची दिशा आपल्या. तर असा चिक आहे ना मस्त असा भिजलेला आहे एकदम असा दगडावानी घट्ट आणि जाम झालेला आहे. तर अगोदर मी तो सगळा फोडून घेते. किती मस्त चाललंय आणि इतका जाम बसलेला आहे ना हाताने सुद्धा निघत नाही तो. मीठ टाकते टाक 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 दोसा टाक 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 ना कमी न करून द्या. टाक टाक जाळ आहे. टाक ना किती मऊर हात कर मऊर हात. फक्त पातळ जाम पकडा टाक ग पटकन. अरे बाप मम्मी किती फास्ट आरती तू. पप्पा तुम्ही काढणार हटणार होते ना. दाणे तू बाजूला आहे पप्पा आता बरं दुकान तिकडे हे कोण धरते बी दीदी थोडंसं पाणी घे टाक ग बस बस बस. दगड लावते होते ना. बाबा तुला चक्की बसवली आज ठेवलं का यार माझ्या हाताला चाललं अंदाजे मी टाकणार घरी जाऊन मी द्यायचं आठीला. आता मम्मीची केअर नाही. दिदे लाकूड काढ मोठं असं धर धर. अरे बाप पप्पाला बाहेर आलं या चालून टाकलं पप्पाला. अरे बापरे थांबा चिडे थांबा चिकट आहे त्याला अशा सगळे घे मस्त आली. त्याच्या खाली जाळावर जातो बारीक काड्या आणून. अरे वा अवघड आहे. अरे देवा जर तू आले तुला आठ का आम्ही पप्पा आम्हाला बरोबर द्या आम्ही कुठे टाकू. जे आले तिथे हिसतो पाहायचं तिथे इथं गाडी चालेल अशी गाडी मम्मी छोट ये टाक तुम्हाला जेवण फुकणी कुठे अन्न दायना पटकन पाहिजे कागद गिगत आणणं तिथे आम्ही घरावरून घेऊ चाललो हा आले. हर्षी डाळ काढता डाळ काढ डाळ काढ चल जा. फटाफट आला बाबा. झालं पण कुठं इथं टाक ना
वाव का भारी झाला. ते कशी झाली तर असं भरून द्यायचं आहे भाऊ. छोटा चमचान पापला आता बापा थोडे घेऊन टाकताना चांगली घ्यावं मस्त वणी मी कशी केली. वाव छान केलं बाप्पा. गज भरून टाक त्याला उलट सगळं जेवढं घ्यायचं. सांगू नंतर सांग काय सांगा तुला तर ते नाही त्याने आडगडीची पुढे टाकली ते म्हणे आडगडीची पुढे टाकली का तुटत नाही. नंतर टाक. थोडे भारी पुढे झाल्या ना एकदम अशा काचे सारख्या पांढर शुभ्र आहे का ना लय चकाकी आलेली पुढे. आमचं एक पालांग भरून कुडाया नाही उचलत कुठं अजून उचलत नाही द्या. मम्मी आज तीच भरून देते तुम्हाला माग मम्मी चीक भरून देत आहे. मस्त आमच्या कुठं मस्त अशा पांढरे शुभ्र झालेले आहे की नाही. एकदम भारी झालं. मस्त पांढरे शुभ्र झालेले ना कुडाई आणि आरशूने ते न कशा बी टाकल्यात मस्त असे टाकलेले एकदम भारी आणि एकदम पांढऱ्या शुभ्र झालेल्या काचे सारख्या. किती मस्त असे छान कुडाई झालेली आता कडा आणि तेव्हा तशा उलटी पालटी होते बघा. लगेच उलटी पालटी केली का. जेव्हा जसं लगेच अशा पलटी केलं ना समजून जायचं का कुडाई चिक एकदम व्यवस्थित तिथेच वाजू राहिले रे मी ना हेच कुडाईला भारी येतात जाड्याचं जाणे पतलं. हा ना. हे कोण तिथे काय करू राहिली? उठले पहिले सगळ्यात पहिला माठ स्वच्छ धुवून घेतला पाणी टाकलं माहिती कुठं झालं थंड पाणी लागतंय. प्यायला हा चहा केली खिचडी केली झाडझूड केली त्यानंतर कुठे खिचडी बी केली का. मग नाश्त्याला राब्बा पाय मम्मीने खिचडी केली. छान कुडे झाली आणि एकदम अशी काचेसारखी झालेली आहे. हे बघा किती मस्त आणि छान कुडाई आहे ना. अशी पांढरं शुभ्र अशी काचेसारखी चमचमीत झालेली आहे कुडाई आणि एकदम मस्त. आणि आता उद्याचे दिवस वाळून देणे आणि फोनात थोडीशी तरी दिसती अंधक अशी पण बा असं रेलमध्ये बघितलं ना तर एकदम अशी काच दिसते काच. तर मस्त कुडाई झालेले आहे आणि काही जिरे टाकून केलेलं आहे तर त्याचा कलर थोडासा चेंज आहे तांबूस जर कारण की जिऱ्याची कुडाई ना दादूला खूप आवडते त्याच्यामुळे थोडंसं दादूसाठी जिरे टाकलेले. तर चला आता मी पूर्ण काढून घेते आणि उद्याचे दिवस आहे ना वाळून घेणं पडेल. चला आता मी काढून घेते. म्हणजे पात कुडाई कुठं चिटकत नव्हती आणि काहीच नाही एकदम मस्त अशा शाबूत निघलेलं आहे बघा. अजिबात भुगा नाही आहे कुडाई एकच. कधीच चिक आहे ना चिक आणि पाणी मोजून घेत नाही आणि ज्यावेळेस गहू टाकते ना पाण्यामध्ये त्यावेळेसही मी काही मोजून घेत नाही. तर असं प्रमाणात एकदम व्यवस्थित होऊन जात असतं आणि मस्त आणि छान कुडाई झाली. भुगा तर अजिबात झालेला नाही बघा एवढाच भुगा झालेला आहे आणि मस्त कुडाई झालेली आहे एकदम मस्त मजबूत आणि काचेसारखी पांढरी शुभ्र झालेली आहे. तर चला मग आता ती अंदाजेच गहू आहे मी काही सांगू शकत नाही किती किलो होते काय पण इतकी माझी कुडाई झालेली आहे. तर चला आता उद्याचे दिवस ऊन देईन आणि मस्त दिवसभर आणि उद्याच्या किंवा परवा तुम्हाला मी छान तळून दाखवेन. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स नक्कीच करा कारण की मला खूप अपेक्षा आहे की लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स नक्कीच यावं म्हणून. चला भेटूया थोड्या वेळात फोटो